नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुमचं मनपूर्वक अगदी स्वागत करते। तर आजच्या भागामध्ये आता सुनीता मात्र मानिनी आणि विक्रम यांच्यासमोर काव्याला म्हणत असते की हो काव्या, चकली तर तुला फारशी आवडत असेल आणि चकली तर तूच केली असेल, कारण चकलीसारखं गोल गोल फिरायला मात्र तुला खूप आवडते आणि ते तर तुला फार छानच जमत असेल। तर काव्या रागाने सुनीताकडे बघते। त्यावर आता लगेच काव्या सुनीताला उत्तर देते की मी ही चकली नाही बनवली, माझ्या ताईने आणि सुनीता लगेच विचारते की आणि कोणी? काव्य म्हणते की तिच्या नवऱ्याने ती केली म्हणून। तर सुनीता लगेच विचारते तू काय केलंस म्हणजे ह्या दिवाळीसाठी? तर लगेच आता विक्रम सांगतो की तिने आणि मी घराची सगळी दिवाळीची सजावट आणि काही आम्ही दोघांनी केलेले आहे। तर तेव्हा आता हे सर्व बघून सुनीता मात्र काव्याला टोमणा मारत म्हणते अगं काव्य, तू तर मस्त दिवे लावलेत ग। आता काव्याला आणखीनच राग येतो। काव्य मात्र रागाने आता ह्या सुनीताकडे बघत असते। तर सुनीता परत हसून म्हणते की आय मीन म्हणजे सजावट खूप छान केलेली आहे असे मला म्हणायचे होते। अगं काव्य, तू जे दिवे लावलेत ना त्यांचा उजेड मात्र घरामध्ये प्रत्येक ठिकाणी अगदी ओसंडून वाहतोय। तर असंच वाटतं हो की नाही मानिनी? तेव्हा आता मानिनी इकडे तिकडे बघते आणि ती बिचारी मात्र खुश आता होच असं म्हणते। तेव्हा आता विक्रमला सुनीताच्या ह्या बोलण्याचा थोडा रागच येतो। तो म्हणतो की चला तुम्ही बसा, गप्प करा, मी आलोच जरा। तर सुनीता म्हणते की अरे बस विक्रम, तुला बोर होतं का? तेव्हा आता विक्रम म्हणतो की नाही, मला बोर वगैरे नाही होत, कारण कसे आहे की मीनाक्षी शिर्के यांचे नवरा आहे ना, तर ते येणार होते परंतु ते अजूनपर्यंत का आले नाही हे मी त्यांना फोन करून विचारतो। तेव्हा आता सुनीता लगेच म्हणते की मीनाक्षी, अरे ही तर तीच आहे ना की जिच्याशी तुझं लग्न अगोदर अफेअर होतं म्हणून। तेव्हा मात्र आता काव्य तर आणखीन रागाने ह्या सुनीताकडे बघत असते आणि मानिनी सुद्धा आता रागाने सुनीताकडे बघते आणि तेवढ्यात आता घरातील मोलकरीण आहे तर ती येते आणि मानिनीला म्हणते की अहो वहिनी, घरातील खलबत्ता कुठे ठेवलेला आहे? मी बऱ्याच वेळेस शोधते परंतु तो सापडत नाही मला। तेव्हा आता मानिनी म्हणते की हे बघ अगं, अगोदरचा खलबत्ता आहे तर तो खूप गंजलेला होता, तो मी टाकून दिला आणि नवीन सुद्धा आणलेला आहे। बॉक्स असेल तिथे बघ बरं व्यवस्थित, ओट्याच्या शेजारी बघ ना। त्यावर आता सुनीता लगेच आता विक्रमला विचारते की अरे मला एक गोष्ट सांग बरं, तू आणि मीनाक्षी अजूनपर्यंत मित्रमैत्रिणी आहात का? त्यावर आता विक्रम तिला उत्तर देतो की फक्त नुसते मित्र नाही तर आम्ही एक चांगले मित्र आहोत, मी, मीनाक्षी आणि आमची मनू, आमचा एक खूप छान असा ग्रुप आहे। तेव्हा आता हे ऐकून सुनीता लगेच म्हणते की अरे वा, तुम्ही तर बरेच प्रोग्रेसिव्ह आहात। त्यावर आता विक्रम तिला हसून उत्तर देतो की म्हणजे काय? अगं आहोतच, मला तर वाटलं होतं की तुम्ही सोबत राहून प्रोग्रेसिव्ह होताल। तेव्हा आता सुनीता म्हणते की नवरा बायकोच्या नात्यामध्ये मी तर तुमच्यासारखी प्रोग्रेसिव्ह नाही वागू शकत। माझ्या मते म्हणजे नवरा बायको मध्ये पॉझिटिव्ह नसावा तरच त्यांच्यामधील प्रेम हे टिकून राहतं। तेव्हा आता विक्रम हसून तिला टोचून बोलतो की तुमच्या हे जे काही फिलॉसॉफी आहे तर ते आम्हाला नाही झेपणार। तर सुनीता म्हणते की विक्रम, तुला राग येतो ना? बरं ठीक आहे, ओके सॉरी, जाऊन दे तो विषय। मला एक गोष्ट सांग बरं, तुझं कधी असं होते का की मनूसोबत असताना तुला मीनाक्षीचा एखादा सोबत क्षण आठवतो? ते म्हणजे हे बघ, जसं तू मनूसाठी गुलाब घेतला आणि अचानक मात्र तुला हे आठवले की मीनाक्षीला सुद्धा गुलाब आवडायचा म्हणून। तेव्हा आता सुनीता काव्याकडे सुद्धा सर्व हे बघत तिला टोमणा मारत बोलत असते। मानिनी रागाने आता ह्या सुनीताकडे बघते कारण तिला ह्या सुनीताच्या बोलण्याचा रागच फार येतो। तेव्हा रागानेच मात्र मानिनी ही सुनीताला म्हणते की सुनीता, अगं काय चाललंय तुझे नेमकं? तू हे असले प्रश्न का विचारतेस? तेव्हा आता सुनीता म्हणते की अगं मला कसे म्हणायचे होते, लोक मात्र आपला भूतकाळ विसरतात परंतु तुझ्या सुनेला मात्र हे नाही जमले। तेव्हा आता काव्य मात्र आता ह्या सुनीताकडे बघूनच असते। तर मानिनीला खूप राग येतो। मानिनी म्हणते की अगं सुनीता, नक्की तुला काय म्हणायचं आहे बरं? तेव्हा आता सुनीता म्हणते की हे बघ, मला नक्की काय म्हणायचं आहे हे तुझ्या सुनेला कळालेलं आहे तर, आणि बरोबर आहे ना काव्य? असे बोलून सुनीता आता उठून उभी राहत काव्याकडे बघत आता हे सर्व म्हणते। तर विक्रमला राग येतो। विक्रम म्हणतो की हा काय तमाशा सुरू आहे इथे? तर आता सुनीता म्हणते की मी तमाशा करायला नाही, तर तुमच्या सुनेचं ते अफेअर होतं तर त्याचा चेहरा दाखवायला आलेले आहे। तेव्हा आता मानिनीला राग येतो। मालिनी आता रागाने म्हणते की हे बघ सुनीता, मी तुला मागे फोनवर सुद्धा हेच सांगितलं होतं की माझा काव्याच्या बाबतीत गैरसमज झाला होता आणि तो आता दूर झालेला आहे, त्यामुळे माझा काव्यावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे हा जो काही विषय आहे तो आत्ताच्या आत्ता इथे स्टॉप कर। त्यावर आता सुनीता म्हणते की अगं मी थांबवलं असतं परंतु तो जो माझ्यावर अविश्वास दाखवला ही पटलेलं आणि तू काव्याला माफ केलं, पण मी त्यांना एकत्र बघितलं होतं। अगं तू मात्र त्या काव्याच्या भोळ्या भाबड्या चेहऱ्याला फसू शकते आणि तिला माफ सुद्धा करू शकते परंतु मनू हे डोळे उघडणं हे माझं काम आहे। तर तेव्हा आता मानिनीला मात्र ह्या सुनीताचं कोणतंही बोलणं ऐकून घ्यावेसे वाटत नाही परंतु आता तिचा नाईलाज असतो। तेव्हा सुनीता डायरेक्ट म्हणते की हे
मग मनू, आज मात्र मी तुला पुरावा घेऊनच भेटायला आलेले आहे तर. आणि आता सुनीता ही काव्याकडे बघते तर काव्याला तर इतका म्हणजे ह्या सुनीताचा राग सुद्धा येतो. परंतु आता नक्की हिने काय असा पुरावा आणला असेल याचा तर काव्याला भीती सुद्धा वाटते. तेव्हा मात्र आता सुनीता आपल्या बॅगमधून गिफ्ट काढते आणि मनूच्या हातात देत म्हणते की मानिनी, अगं हे माझ्याकडून तुला हे दिवाळीचं गिफ्ट. तेव्हा मात्र आता मही रागाने मात्र मानिनी ते गिफ्ट स्वीकारायला तयार होते. तर विक्रम तिला अगदी रागातच म्हणतो की हे बघ मनू, ते गिफ्ट स्वीकारण्याची काही गरज नाही. आणि हे बघ आमच्या सुनेबद्दल तुझ्याकडून काय की आणखीन कुणाकडून काय भलतं सलतं आम्हाला ऐकायचं नाही तर ते ना तुला हे सर्व. तर आता मानिनी सुद्धा रागाने म्हणते की हो विक्रम बरोबर बोलतात, काव्य या घराची लक्ष्मी आहे आणि माझ्या लक्ष्मीवर पूर्ण विश्वास आहे. तर विक्रम म्हणतो की हो ते जे काही गिफ्ट वगैरे आहे ना ते आत्ताच्या आत्ता घेऊन निघ तू इथून चालती हो. तेव्हा मात्र आता सुनीता म्हणते की हो मी जाईनच, परंतु तुमच्या काव्याचा जो खोटेपणा आहे तर तो सिद्ध केल्यानंतरच इथून जाईल मी. कारण ही तुमची लक्ष्मी आहे ना, तुम्ही तिला लक्ष्मी मानतात तर ती रोज तुमच्या डोळ्यामध्ये धूळ फेकते. जे काही आहे ना ते मला नाही बघवत. आणि मानिनी हे बघ, अगं हा बॉक्स उघड. तेव्हा आता मानिनी त्या बॉक्सकडे बघायला सुद्धा तयार नसते. सुनीता परत म्हणते की मानिनी अगं हा बॉक्स उघड ना. आणि ठीक आहे तो बॉक्स मीच उघडते असे बोलून आता सुनीता मात्र अगदी काव्याला दिसावा तो पेन ड्राईव्ह म्हणून आता तिच्याकडे अगदी तो बॉक्स दाखवून तो बॉक्स उघडते. आणि नंतर मात्र तो बॉक्स मानिनी आणि विक्रम यांच्या समोर धरते. तर त्यात पेन ड्राईव्ह सुद्धा असतो आणि म्हणते की अगं मानिनी हे बघ, ह्या पेन ड्राईव्ह मध्ये तुझ्या सुनेचं ज्या मुलाबरोबर अफेअर आहे ना तर त्याचा व्हिडिओ आहे. तर आणि ह्या पेन ड्राईव्ह मध्ये जेव्हा तुझी ही काव्य सून अगदी आवडती, तुझा तिच्यावर इतका विश्वास आहे तर ती मात्र तिच्या त्या अफेअर असणाऱ्या मुलाबरोबर भेटली होती. जे काही पुरावे आहे तर ते पुरावे यांच्यामध्ये आहेत. तेव्हा आता हे सर्व ऐकल्यानंतर आता काव्याला खूप मोठा धक्का बसतो आणि सुनीता जे काही बोलत आहे तर मानिनी आणि विक्रम यांना तर विश्वास बसतच नसतो. परंतु तरी सुद्धा हे पेनड्राईव्हचं जे आता हे गिफ्ट ही घेऊन आली आणि त्या पेनड्राईव्हमध्ये नक्की काय आहे हे सुनीताने जेव्हा सांगितलं तर यांना सुद्धा खूप धक्का बसतो. सुनीता म्हणते की हे बघ, समोरच्यांचा चेहरा आपल्याला फसू शकतो परंतु आपले डोळे मात्र कधीही कोणाला अगदी म्हणजे त्यावर विश्वास ठेवू शकत नाही. त्यामुळे हे बघ अगं मानिनी, तू स्वतः बघ आणि ह्या पेनड्राईव्ह मधील सत्य काय आहे तो व्हिडिओ बघून तूच आता ठरव की कोण खरं आहे आणि कोण खरी लक्ष्मी आहे. तर तेव्हा आता विक्रमला खूप राग येतो. विक्रम आता सुनीतावर भयंकर चिडतो आणि ओरडून म्हणतो की काय हॉट नॉनसेन्स, काय प्रकार आहे हा सर्व. सणासुदीच्या दिवशी मात्र आमच्या घरामध्ये काय तमाशा लावलेला आहे हा, आणि हे सर्व काय चालले तुझे. आता काव्याला असं वाटतं की जीवा आणि हे सर्वजण आवाजाने धावतच येतील आणि जीवा मात्र आता ह्या सुनीता समोर यायला नकोय. आता मात्र काव्या ही विक्रमला शांत करण्याचा प्रयत्न करते की बाबा हे बघा तुम्ही शांत व्हा. तेव्हा आता विक्रम हा सुनीतावर भयंकर चिडलेला असतो. विक्रम म्हणतो की काव्या कसं शांत राहू, तुझ्या कॅरेक्टर विषयी काही पण बोलते ही, हे सर्व मी ऐकून घेऊ का. आणि अगदी रागाने ते सुनीताला म्हणतात की चल चालती हो इथून, आता निघून जा लगेच आत्ताच्या आत्ता. तेव्हा आता सुनीता सुद्धा तोऱ्यातच म्हणते की एक मिनिट, येथे मात्र मी आमच्या मनूसाठी आलेले आहे. तर त्या काव्याने मात्र तिच्या डोळ्यावरती जी झापडं लावलेली आहेत ना तर ती काढायला मी आलेली आहे. तर आमची मनू बिचारी भोळी आहे, शाळेत सुद्धा असताना ती कधीही कुणावर अगदी सहजपणे विश्वास ठेवायची आणि सहज ती त्यात फसली जायची. परंतु मी मात्र तिच्यासोबत अगदी खंबीरपणे उभी होते, सतत तिला वाचवायचो. शाळेत असताना सुद्धा कधीही आम्ही तिचा हात सोडलेला नाही. तर आणि आज सुद्धा तिचा हात मी नाही सोडणार. तर आणि हे बघ मनू, अगं हे पेनड्राईव्ह मध्ये काय आहे ते बघच तू, आणि त्यासोबत मी लॅपटॉप सुद्धा आणलेला आहे. म्हणून मात्र आता सुनीता तो पेनड्राईव्ह आहे तर ते लॅपटॉपला अगदी जोडत असते. काव्य समोर येते. काव्य म्हणते की काय करतात तुम्ही, काय चाललं तुमचं हे सर्व. तेव्हा आता सुनीता म्हणते की अगं तू तर शांतच राहा. काव्य आता जोरात ओरडते आणि म्हणते की कशासाठी हे सर्व करतात तुम्ही आणि हे सगळं करून तुम्हाला नक्की काय मिळतं. तर काही अगोदर कमी चरे पडलेत का माझ्या आणि मानिनी काकूंच्या नात्यावर, त्यामुळे मी तुमच्या समोर रिक्वेस्ट करते, हात जोडते, परंतु प्लीज असं काही करू नका. आणि काय हो तुम्हाला माझा भूतकाळ उकरून काय मिळणार आहे बरं. तर सुनीता म्हणते की का अगं आता का भूतकाळ आहे ना तुझा, आता तुला कसली भीती वाटते इतकी. अगं मानिनी तर मला खूप कौतुकाने सांगत होती की आमची काव्या बिनधास्त आहे, बेधडक आहे. अगं मग तुझ्या मनामध्ये चोरी नाही तर तू कशाला इतकी घाबरतेस. आणि हे बघ अगं कर नाही त्याला डर कसली बरं. हो मात्र आता काव्य सुद्धा एक ठामपणे उत्तर देते की हो ना माझ्या मनामध्ये चोरी आहे आणि ना कसली मला भीती आहे. तर फक्त मात्र तुमचा मुद्दा पटवून देण्यासाठी तुम्ही जे काही वागतात ना तर ते सर्व चुकीचं आहे. तर तेच मी तुम्हाला
समजून सांगते आणि हे सर्व करून तुम्हाला शेवटी काय मिळणार आहे बरं. तेव्हा आता लगेच ही सुनीता म्हणत असते की समाधान, अगं तुझा खरा चेहरा आहे तर तो सुनीता समोर आणण्याचं एक मोठं समाधान मला मिळणार आहे. तर आणि मुळात मी काय आणि मनू काय, आम्ही मात्र आता वन मॅन वुमन आहात, परंतु मात्र तुमच्या पिढीचं तसं नाही. तुम्हाला वर्तमान काळाच्या सुद्धा अगदी मिठीत राहायचं आहे आणि भूतकाळाच्या मिठीत सुद्धा जगायचं आहे. तर तेव्हा मात्र आता लगेच विक्रमला खूप राग येतो. विक्रम लगेच रागाने मोठ्याने ओरडतो आणि हे असं बोलण्याची हिंमत तरी कशी झाली तुझी, असे आता सुनीताला तो जोरात ओरडतो आणि मानिनीला म्हणतो की मानिनी, अगं ऐकतेस ना, तुझी ही मैत्रीण काय बोलते, अगं तू बोल ना, का शांत आहेस, काहीतरी बोल ना. तेव्हा आता मानिनी तर शांत असते तर सुनीता लगेच म्हणते, ती तर काय बोलणार आहेस, मानी आहे आमची अगदी मनू आणि तिला लाज वाटत असेल की ही काव्या तुमची सून आहे म्हणून. तेव्हा आता काव्याला आणि मानिनीला खूप आता राग येतो. आता सुनीता अगदी हद्दीच्या बाहेर जाऊन बोलत असते, काव्याचा अपमान करत असते. जी मुलगी लग्न झालेलं असताना एका मुलाला चोरून कॅफेमध्ये भेटते, त्याच्याकडून गुलाब घेते आणि लग्न झालेलं नसताना सुद्धा त्या मुलाला ती नवरा मानते आणि जो तिचा सध्या नवरा आहे, तिचं लग्न ज्याच्याबरोबर झालेलं आहे त्याला ती अंधारात ठेवते. तुम्हीच सांगा की अशा मुलीला काय म्हणायचं ते. आता काव्याला खूप राग येतो. काव्य मात्र अगदी दात खात आता सुनीताकडे बघत असते आणि त्याहूनही आता विक्रमला सुद्धा खूप राग येतो, कारण भलते सलते आरोप ते आता काव्यावर करत असते. म्हणून आता विक्रम आणि मानिनी या दोघांना सुद्धा सुनीताचा खूप असा राग येतो आणि हे बघ आमचा पार्थ मात्र फसला, ही असली मुलगी आहे ना तर ती आमच्या पार्थला विकून खाईन, असे जेव्हा सुनीता म्हणते तेव्हा मात्र काव्य ही सुनीतावर ओरडते की बास करा तुमची ही वायपट बडबड आणि तुमच्या तोंडून मात्र पार्थ देशमुखांचं नाव मला ऐकायचं नाही, असे कडक शब्दात काव्य आता उत्तर देते. पार्थ देशमुखांसारखं भल्या माणसांचं नाव आहे तर ते तुमचं तोंडून अगदी घेण्याचा हक्क तुम्हाला नाही. तर मुळात कुणाच्याही आयुष्यामध्ये लुडबुड करण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला, काव्य आता भयंकर ओरडते. सणासुदीच्या दिवशी मात्र त्यांच्या आनंदाच्या घरामध्ये मिठाचे खडे टाकताना काहीच कसं वाटत नाही हो तुम्हाला. तेव्हा सुनीता म्हणते की वारे वा, चोर तो चोर आणि वर शिरजोर. अगं तू तर इतक्या धुतल्या तांदळाची आहे तर मग का त्या मुलाला अजूनपर्यंत तू मानिनी समोर घेऊन आली म्हणून. पुढे म्हणत असते की हे बघ, तिने तुला गेस्ट रूम मध्ये शिफ्ट केलं, पार्थ पासून वेगळं केलं, तरी सुद्धा तुला काहीच वाटलं नाही आणि इनफॅक्ट म्हणजे तुला त्रास दिल्यानंतर तिला खूप त्रास होत होता, पण तुला मात्र त्याचं काही नाही. तू ऐन वेळेस मात्र संधी साधूपणा केलास. अगदी पार्थच्या नजरेमध्ये मोठं होण्यासाठी तू तर हातावर जळता दिवा घेतला होतास आणि बघू तुझा हात म्हणून ती काव्याचा हात पकडते आणि विचारते की अगं तू ह्याच अगदी हातावर दिवा घेतला होता तर कधीपर्यंत, हात भाजेपर्यंत, जीवाने तुला बघायला येऊपर्यंत. त्या बिचाऱ्या जीवाला मात्र तुझी दया आली आणि तुला हॉस्पिटलला नेले, पण तुझं काय, एवढं सर्व करून तू शेवटी दिखावाच केला आणि इतकं सगळं होऊन सुद्धा अजूनपर्यंत तू त्या मुलाला मानिनी समोर आणलेलं सुद्धा नाही. परंतु आता तू काय, मीच मात्र मानिनी समोर त्या मुलाला घेऊन येते आणि त्याचा हा व्हिडिओ दाखवते. मी मात्र आता तो पेनड्राईव्ह मध्ये जे सीसीटीव्ही फुटेज आहे तर ते मानिनीला दाखवते आणि त्यामध्ये मात्र आता तिला सुद्धा बघून दे की त्या मुलाचे आणि तुझे चाळे नक्की काय होते ते. आता मात्र काव्य खूप घाबरते, कारण काव्याला आता असं वाटतं की नको काही असं घडायला म्हणून आता बिचारी शांत असते. आता ह्या सुनीताचे जे काही आरोप आहे तर ते एकाहून एक चालूच असतात. काव्याला तिचा राग सुद्धा येतो आणि मानिनीला सुद्धा. तेव्हा मात्र आता काव्यासमोर जीवा आणि तिने आतापर्यंत एकमेकांना जे गुलाबाचं फूल दिलेलं आहे, एकमेकांना आता कॅफेमध्ये जो घास भरवलेला आहे, तर आता लग्नाच्या अगोदर मात्र त्या दोघांचं जे काही प्रेमाचं हे म्हणजे सुरू होतं तर ते मात्र आता सगळ्यांच्या समोर यायला नको हे काव्याला सर्व आठवते आणि तिला जीवाच्या प्रेमाची आठवण होते. ती देवाला आता हात जोडते आणि देवाला म्हणते की देवा प्लीज आता हे सर्व नको व्हायला, मला आणि जीवाला एकत्र बघून मात्र या घराचा श्वास थांबेल. तेव्हा मात्र सुनीता आता जो काही लॅपटॉप आहे तर त्याला तो पेनड्राईव्ह आता जोडत असते. तर विक्रम आता म्हणतो की बस कर तुझी ही नाटकं, आता ते काही करू नको आणि मनू हे बघ ते थांबव, तिला आता हे सर्व करून देऊ नकोस आणि बस हे सर्व बंद कर आणि काय करतेस तू. म्हणून आता सुनीताने तो पेनड्राईव्ह आहे तर तो शेवटी लॅपटॉपला जोडलेला असतो आणि लॅपटॉप आता ऑन झालेला असतो. तेव्हा मानिनी आता ही रागाने सुनीताकडे बघत असते. तर सुनीता म्हणते की अगं माने,
मानिनी तू बघ ना याच्याकडे, माझ्याकडे नको बघूस. अगं पेन ड्राईव्ह आणि त्या लॅपटॉपकडे बघ, जे काही तुला त्यामध्ये दाखवत आहे त्याकडे लक्ष दे. तेव्हा मात्र आता मानिनी त्या लॅपटॉपकडे बघत सुद्धा नाही आणि लगेच त्याचा पेन ड्राईव्ह काढून ती आता सुनीताच्या हातात द्यायला पुढे येते. तेव्हा आता सुनीता म्हणते की हे बघ अगं मनू, मला माहिती आहे की तुला हे सर्व बघवत नसेल, परंतु अगं तुझ्या सुनेचे काय चाळे सुरू आहे हे बघ ना. तर आता मानिनी सनकन एक आता ह्या सुनीताच्या कानामागे देते. तेव्हा आता मनू आतापर्यंत शांत असते, परंतु एक कानामागे देऊन मात्र आता मनू ही मात्र सुनीताला म्हणते की हे बघ सुनीता, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याच घरामध्ये आलीस आणि माझ्या सुनेबद्दल, माझ्या काव्याबद्दल जर काही अपशब्द तू वापरलास आणि जर काही तिच्याबद्दल वाईट साईड बोललीस तर खबरदार, यापुढे तू एकही शब्द तू आता काव्याबद्दल बोलायचं नाही. त्यावर आता लगेच सुनीता म्हणते की मनू. तेव्हा आता मनू लगेच जोरात ओरडते की शांत, गप राहायचं, एकही शब्द बोलायचा नाही. तर इतका वेळ मात्र काळजावर दगड ठेवून सर्व काही मी ऐकत राहिले, आताच्या मोठी अगदी बंद करून राख मी गिळत राहिले आणि तू तर बोलत राहिली आणि लिमिट क्रॉस केलं तू सुनीता. तेव्हा आता सुनीता म्हणते की हो अगं तू सुद्धा मानिनी लिमिट क्रॉस केलेला आहे. आता मानिनी जेव्हा तिच्या कानामध्ये दिली तेव्हा आता ही सुनीता खूप आता हर्ट झालेली असते आणि म्हणते की अगं मनू, तू माझ्यावर हात उचललास. किंवा मनू म्हणते की हो, कारण यापूर्वी तुझ्यामुळेच मी काव्यावर हात उचलला होता. काव्य बिचारी आता रडत असते, कारण तिला सुद्धा आता सुनीता अख्या काकूंचं वागणं काही पटत नाही. आज मात्र मनूने मात्र काव्याची साथ देत आता सुनीताचा चांगलाच अगदी 12 वाजवलेले असतात. तिचंच आता जे काही दाखवायला आली तर ते गिफ्ट तिच्यावरच अगदी उलटून फेकलेलं असतं. मनू म्हणते की हे बघ अगं, आजपर्यंत तुम्हाला काव्याच्या विषयी जे काही दाखवत राहिले तर तेच मी बघत आले होते आणि काव्याच्या खऱ्याला मी खोटं मानत राहिली आणि जे काही तू सांगत होते सगळ्याला मात्र मी खरं मानत राहिले, म्हणून तुला ही चपराक आहे. तर तेव्हा मात्र आता सुनीता रागाने मनूकडे बघत असते आणि हे बघ अगं, ही चपराक तर प्रत्येक सासूकडून आहे की जी सासू आपल्या सुनेबद्दल मात्र काही चुकीचं ऐकू घेऊ शकत नाही. तर तेव्हा आता मनू जे काही आपल्या काव्याबद्दल बोलते हे बघून काव्याला आनंद अश्रू डोळ्यामध्ये येतात. आता काव्याचा चेहरा खुलतो. आता इतकं सगळं होऊन सुद्धा मात्र सुनीता काही बोलायची थांबत नसते. ती मनूला म्हणते की अगं मनू, अशा चुकीच्या सुनेबद्दल अगदी तिची बाजू घेण्याची काय गरज आहे तुला. तेव्हा आता मनू ही जोरात ओरडते आणि म्हणते की नाही अगं सुनीता, तू चुकते, काव्य नाही. आणि हे बघ सुनीता, अगं तुझा गैरसमज झालेला आहे, त्यामुळे तू माझं ऐकून घे. आणि हे बघ अगं, काव्याबद्दल तू जे काही बघितलंस, तिच्याबद्दल जे काही तुला समजलंस, तर त्याप्रमाणे मात्र तू तुझा रंग मात्र काव्याबद्दल अगदी म्हणजे वापरला आणि ते मात्र माझ्या डोळ्यासमोर सतत नाचवत राहिली, म्हणजे काव्यालाच तू दोषी ठरवत आली. आणि हे बघ माझी तर खूप मोठी चूक आहेच, ती मला मान्य सुद्धा आहे. आणि हे बघ उद्या जर विक्रम बद्दल मला काही चुकीचं सांगितले तर मी विश्वास ठेवणार आहे का? नाहीच ठेवणार. मग काव्याच्या बाबतीत सुद्धा मी हे का केलं नसेल. आता सुनीताला खूप राग येतो, परंतु मानिनीला आता ह्या सुनीताचं ऐकून तिने काव्यावर जे आरोप केले होते त्याचा पश्चाताप होतो. डोळ्यामध्ये आता अश्रू असतात. आता ती स्वतःला म्हणते, म्हणजे सगळ्यांसमोर म्हणते की का मी आता काव्यावर विश्वास ठेवला नसेल, का तुझं सर्व काही बोलणं ऐकलं असेल आणि का सतत मी तुझंच ऐकत राहिले. बरं शेवटी मी सुद्धा तीच चूक केली की सासू असण्याचे जे रंग आहे तर ते मी दाखवलेच. का त्यावेळेस मी तिची मैत्रीण झाली नसेल, का तिच्या डोळ्यातील पाण्यावर मी विश्वास ठेवला नसेल, याचा आता पश्चाताप मनूला खूप होतो. विक्रम आता काव्याला आधार देतो की प्लीज रडू नकोस म्हणून. आणि आता सुनीता या मानिनीकडे रागाने बघते. तेव्हा आता म्हणजे मानिनी म्हणत असते की हे बघ, इतकी धीट आणि सडेतोड वागणारी माझी काव्या, तिची दुखरी नस मी पकडली. तेव्हा मात्र ती भाबडी गप्प झाली, मला काही एक शब्द बोलली नाही. आणि मी सुद्धा पार्थ आणि तिच्यात जे भांडण होत होतं ते मी बघत होते आणि त्यांचे ते जे काही भांडण होत होते त्याचे चुकीचे अर्थ मी काढले आणि त्यांच्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापर्यंत मी असा निष्कर्ष काढला की काव्या माझ्या पार्थ बरोबर खुश नाही म्हणून. पण हे बघ सुनीता, तसं काहीही नव्हते. आणि हे बघ 100 नंबरी सोनं जर असलं तर ते कितीही आगीत टाकलं तरी सुद्धा ते जळत नाही, हे लक्षात ठेव. शेवटी ते जळून वर येतेच. त्यामुळे हे बघ, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माझ्या दोन्हीही सुना काव्य आणि नंदिनी या 100 नंबरी सोनं आहेत. दोघींचं जे काही परिस्थितीत लग्न झालेलं आहे ते बघण्यासाठी तू नव्हतीच. आणि अशा परिस्थितीत जर दुसऱ्या कुणाच्याही मुलीचं हे लग्न झाले असते तर ह्या घराला मात्र आणि माझ्या मुलांना केव्हाच त्या सोडून गेल्या असत्या. परंतु ह्या दोघेही सोडून नाही गेल्या, त्या थांबलेल्या आहेत. आणि हे बघ, आपण फक्त नुसतं म्हणत असतो की घरोघरी मातीच्या चुली, परंतु प्रत्येक चुलीवर शिजणारं हे सारखंच असेल
असं नाहीये. तेव्हा आता सुनीता रागाने म्हणते की मानिनी, हे बघ मला काही सिद्ध नाही करायचं. तुझं घर आणि तुझी माणसं आहे तर ते तू सांभाळ, परंतु मी माझ्या अनुभवावरून तुला हे सर्व सांगते. अगं माझी सुद्धा सून अशीच होती. सुरुवातीला ती खूप गोड बोलली आणि गोड वागली, तर अगोदर काकू काकू, नंतर आई करून गळ्यात पडली. परंतु अगं ह्या मुली आहेत तर एक नंबरच्या टंट असतात. गोड बोलून तिने सुद्धा असा दिखावा केला आणि आई करणाऱ्या माझ्या विजयला माझ्यापासून तोडलं ग. दिवसभर काय झालं कॉफी पीत माझ्याशी शेअर करणारा मुलगा मात्र आई असा एकच शब्द माझ्याशी बोलतो आणि अगदी कोणतंही वाक्य माझ्याशी तो बोलत नाही. अशी अवस्था तिने माझ्या मुलाची करून ठेवली. तो माझ्याशी एकही शब्द बोलत नाही आणि ह्या मुली असेही घर तोडतात आणि शेवटी आपल्याला आपल्याच मुलांपासून त्याच बाजूला करतात. आणि तेव्हाच मात्र मी ठरवलं होतं की प्रत्येक सासूला मी समजत जाईल म्हणून. त्या दिवशी तुम्हाला भेटली आणि त्यानंतर माझ्या सगळं काही प्रकार लक्षात आला आणि म्हणून मी तेव्हा लगेच आता विक्रम म्हणतो की म्हणून माझ्या साध्या भोळ्या बायकोचे मनूचे कान भरलेस. सुनीता मात्र विक्रमकडे बघत असते तर विक्रम रागाने म्हणतो की काय सुनीता, मी तुला काय विचारतो. अगं हे बघ, लग्न करून घरात आणलेल्या सुना ह्या पंतीसारख्या असतात. सासरच्या आणि माहेरच्या दोन्हीकडच्या उमरेंना त्या उजळवतात, पण तरी सुद्धा त्यांना तेलवात करावीच लागते. मायेची आणि विश्वासाची. आणि आम्ही आमच्या सुनांच्या बाबतीत हे सर्व करत होतो, परंतु तू मात्र हे सर्व यात तेल ओतण्याचा प्रयत्न केला. यावर फुंकर मारून त्याचं वाटोळं करून टाकलं आणि सगळ्याची वाट लावून टाकली. म्हणून आता विक्रम खूपच चिडतो. तेव्हा मात्र आता एक गोष्ट तू लक्षात ठेव, अगं दुसऱ्याच्या घरातील दिवा विझून मात्र स्वतःच्या घरामध्ये कधीही आता उजेड होत नसतो. आणि हे बघ, मी मात्र दूरवर जाताना माझ्या घरातील सासू सुना अगदी एकमेकींच्या गळ्यात गळे घालून होत्या आणि जेव्हा मी परत आलो तेव्हा तर काय सर्व काही चित्र बदललेलं होतं. इतके दिवस मात्र मला हे सर्व कळत नव्हतं की नक्की हा सर्व प्रकार काय आहे ते, परंतु आता मला सगळं काही कळते. कारण तुमच्यासारखे जे काही मंत्र आहेत ना ते घरात घुसून अगदी सुखाला आग लावतात. प्रत्येक घरामध्ये गैरसमजाची फासे तुम्ही फेकतात आणि त्यामुळे जे काही महाभारत घडतं तर त्यामुळे घराची घरं तुटतात, उद्ध्वस्त होतात. आणि तुझ्यामुळे मात्र आमच्या घरात गेल्या काही दिवसापासून काय घडते आणि काय चालू आहे हे कळते का तुला, माहिती आहे का हे सर्व. आता विक्रम आता खूपच भडकलेला असतो. तेव्हा मात्र आता हे सर्व ऐकून सुनीता म्हणते की मनू हे बघ, कदाचित विक्रम जे काही बोलतो ते खरं सुद्धा असेल, बरोबर असेल, पण तरी सुद्धा मला तुला हेच वाटतं आणि हेच सांगायचं आहे की तू अजून पण हा पेनड्राईव्ह आहे तर ते बघ म्हणून. आणि मग तूच ठरव की काय करायचं आहे. प्लीज अगं मनू, माझ्यावर विश्वास ठेव. तर मनू मात्र आता रागाने सुनीताकडे बघत असते आणि विक्रम सुद्धा. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मानिनी आता सगळ्यांच्या समोर म्हणते की काव्या, आता तू काहीच बोलू नको. आता मात्र तुला कुणाच्याही प्रश्नांना उत्तर देण्याची गरज नाही. एकाही उत्तर द्यायचं आहे तर ते मीच देईन. आणि सुनीताच्या हातातील तो पेनड्राईव्ह आहे तर हिसकावून घेते आणि समोर जो काही खलबत्ता आहे तर त्यामध्ये ती अगदी फोडून टाकते आणि फेकून देते. तेव्हा सुनीता म्हणते की मनू तू काय केलंस. तर आता मनू तो पेनड्राईव्ह फेकून देते आणि आता सुनीताला म्हणते की चल निघ इथून. आणि सुनीताला अगदी ती काढून देते आणि आता ही काव्य रडत असते. तर विक्रम आणि मानिनी तिला जवळ घेतात आणि प्रेमाने समजावतात. तर वसुआत्या आता रम्याला म्हणते की ह्या पेनड्राईव्ह मध्ये असं काहीतरी आहे की जे आपल्याला शोधून काढावेच लागेल आणि जे काही त्यात आहे तर ते खूप महत्वाचं आहे. त्यामुळे तो फुटलेला आणि फेकून दिलेला पेनड्राईव्ह आहे तर ते रम्या उचलते आणि त्यात काय आहे हे नक्की शोधण्याचा प्रयत्न करते. तर मित्रांनो, पुढे काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.